इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। प्रभाग क्रमांक 4 मध्ये इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रचार, घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी। नाशिक महानगरपालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर भर दिला जात आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील इच्छुक उमेदवार हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, मोनिका हिरे, शंकर हिरे आणि किरण सोनवणे यांनी एकत्रितपणे प्रचारात सहभाग घेतला। धार्मिक श्रद्धा आणि सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यावेळी लांबखेडेमळा, आनंदवन नगर परिसरासह प्रभागातील इतर भागांमध्ये उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप केले, तसेच मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्यात। या प्रचारादरम्यान रमेश मामा निचळ, शुभम पाटील, मंगेश गुंजाळ, दराडे काका, सुधाकर दीक्षित, बाळासाहेब लोणारे, एकनाथ कांबले, कारभारी जाधव, विजय हटकर, किरण सोनवणे, भारत गुंजाळ, श्याम लोंढे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उमेदवारांच्या प्रत्यक्ष संपर्क मोहिमेमुळे प्रभागातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 4 मधून आम्ही लांबखेडेमळा इथे प्रचाराला सुरुवात लांबखेडेमळा आनंदवन येथे आम्ही प्रचार करत आहोत। 4 उमेदवार आम्ही सोबत आहे। सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला। इथे आम्हाला अजून एक संधी द्या, जसे मागच्या 2017 मध्ये संधी दिली तशी यावेळेस संधी द्या। भरघोस मतदानाने विजय करा। क्रमांक 4 मधील सर्व भाजपाचे सर्व इच्छुक उमेदवार आम्ही सोबत फिरत आहोत आणि आपल्या तारवाल नगर, लांबखेडेमळा, शिवनगर, तलाठी कॉलनीमध्ये आता सध्या प्रचार सुरू आहे। तर नागरिकांचा असा उत्सुक प्रतिसाद मिळत आहे सर्वांना। तर मग या वेळेस 2026च्या या निवडणुकीमध्ये भाजपाचा हा पूर्ण बहुमताने विजय 100% आहे।